वेळ सकाळची आहे आणि त्याला ढोकळा करायचा आहे. आणि झालं असं की मी फोन लावलेला, म्हटलं फोन काय करावं, नुसतं रेसिपी शेअर करायची म्हणून लावलेला, तर तो पडला पिठात. बेसनचं पीठ घेतलं चाळून आणि त्यात लावलेलं, तर त्यात पडला तो. आता केलं स्वच्छ आणि पुन्हा चालू केलं आहे. चला, कॅमेरा एकदम स्वच्छ झाला. कॅमेरा स्वच्छ झाला, अगदी स्वच्छ. अजून थोडी कपडे लावायचे ना, मुलांची आंघोळ व्हायची आहे, सुट्ट्या आहेत, आंघोळीला जात नाही आहेत, त्यांच्या पाठी लागून आता मी म्हटलं आपण चालू करूया. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. टायटल वाचलं असेल, वर्षातून एकदाच करायचं आणि वर्षभर आपण निवांत राहायचं. आणि आपल्या लेडीजसाठी उपयोगी आहे. लेडीजसाठी म्हणजे कसं होतं, लेडीजलाही आणि घरात कुणालाही असू देत, अगदी सगळ्यांना उपयोगी पडतं. पुढे जाऊन आपल्याला कळेलच की कशामुळे वर्षभर निवांत राहता येतं. तर ते शेअर केलेलंच आहे. तर ढोकळ्याला चालू करण्याआधी ना मी कुकरही लावून घेतलेला, बाकीचं आवरलेलं. आणि मुलं सुट्टी असल्यामुळे म्हटलं ना निवांत होती, त्या बाकीची कामं आवरलेली. आणि सुट्टी दिवशी गेली की कसं मुलं पण अगदी निवांतपणे त्याचा आस्वाद घेतात. तर इथं मी बेसन पीठ आधी चाळून घेतलं म्हटलंच मगाशी. तर त्यामध्ये मीठ, साखर, मिरची, जराशी मिरची ना बारीक क्रश करून घेतलेली, आलं, हळद, पाणी, तेल हे सगळं घालून मिक्स केलं व्यवस्थित. सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये बघा फिरवून घेतलं. तर डायरेक्ट ना मिक्सरच्या भांड्यात, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवणं असेल तर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात घेतलं तरी चालतं. फोन पिठात पडला ना त्या गडबडीत माझ्या लक्षात आलं नाही, तर डायरेक्ट मिक्सरमध्ये घेतलं तरी चालतं. आणि ज्या भांड्यात करायचं त्या भांड्याला तेल लावून घेतलं आणि अगदी घालायच्या क्षणीच अगदी इनो पाकीट मिक्स केलं त्यामध्ये. आणि कुकर प्रिहेट करायला ठेवलेला थोडा वेळ. आणि मस्त कुकरमध्ये आता, आणि ढोकळा ना कुकरमध्ये छान होतो, मस्त होतो, अगदी स्पॉन्जी झालेला. बघितल्यावर लक्षात येईल. आता फोडणीसाठी करून ठेवलेलं होतं. तर पाणी, तेल, साखर, मीठ आणि मिरची जरा असं जास्त झालेली फोडणी. पण कसं होतं, मऊसर असं झालं ना, त्यावर भरपूर अशी घातली ना फोडणी की छानही होते मऊसर. नाहीतर कोरडा असा घशाला ना, असा एकदम कोरडा असला तर बघा घास असा हे झाल्यासारखा होतो. त्यामुळे म्हटलं जरा असं फोडणी पण जरा अशी जास्त केलेली आहे. आणि मी कट करते त्यावरून लक्षात येत असेल की किती असा स्पॉन्जी झालेला आहे तो. आणि खरं म्हणजे गार झाला होता. पण नेहमी ढोकळा केला की प्रणवला आमच्यात हे नसतं, धीर नसतं, लगेच अगदी झाला ना मग लगेच काढतो असं असतं. तर शेवटी तो काढला गरम असताना, गरम असतानाच कट केला आहे, दिसत असतील वाफा येताना. आणि हे बघा किती असा तो हे झालेला आहे. टाकताना बघित असेल मिश्रण किती खाली होतं आणि आता केवढा असा हे झालेला आहे. पण थोडा गार झाला असता की आणि छान लागला असतं, पण तो काय ठेवू देईना, त्यामुळे मी काढून घेतला. आता त्यावर फोडणी घालायची आहे, पण त्याच्या आधी म्हटलं दाखवूया तुम्हाला कसा झालेला आहे तो. दिवाळीनंतर बरेच दिवस काय केलेलं नव्हतं, म्हटलं करूया हे. यामुळे चटणी केलेली, ती साखर वगैरे घालून केलेली, पण ती ना शेअर करायचीच राहिली आणि दाखवायची पण राहिली, असं झालं. तर त्यात थोडीशी मिरची पूड आणि साखर जरा जास्त घालून ना मस्तपैकी आपल्याकडे बेकरीमध्ये नाही का देत तशीच मी केलेली होती ती. आणि मुलांना ती विशेषतः तसली चटणी आवडते, त्यामुळे हिरवी काय चटणी केली नव्हती मी, तर तशीच ती लाल असते ना गोडसर, ती चटणी केलेली. आणि आज आम्ही तिघंच असल्यामुळे कसं, आणि भरपूर झाला ढोकळा, त्यामुळे नाश्त्यापेक्षा पण जास्तही झाला. त्यामुळे आणि कुकर लावलेला होता, त्या कुकरलाच मी भात आणि हे असं लावून घेतलेलं होतं. तर याच्या वड्या करणार आहे, त्यामुळे भाकरी किंवा चपाती आज काही करणार नाही, वड्या आणि भात आणि कढी असा बेत आहे. या वड्या केलेल्या त्या ओळखता येतात का बघा कसल्या आहेत त्या, कारण कुकरमध्येच मी त्या शिजवून घेतलेल्या. चाळणीत वगैरे ठेवून करतात, मी कुकरमध्येच ठेवून केलेलं. आणि इकडे बघा कढी पण होती, भात आणि वड्यांचं एकदमच हे करून घेतलेला. आणि असा बेत आहे आज काय भाकरी चपाती नाही, कारण ढोकळा भरपूर झाला आणि आम्ही तिघं होतो, त्यामुळे भरपूर झाला तो ढोकळा. आणि पोटभरीचा नाश्ता झाल्यामुळे त्यांनाही काही जास्त नको होतं. म्हटलं भात, कढी आणि वडी असा बेत छानपैकी होईल. थंडीत असं गरम भात, वडी, कढी असं छान वाटतं. आणि आता पुढे जाऊन मी शेअर केलेली ना, तर ती गोष्ट अशी आहे ना की आपल्या घरातलं अगदी लहान बाळापासून अगदी वयस्कर वृद्ध जी माणसं असतात, तर त्यांच्यापर्यंत हे उपयोगी पडते. आणि आता कसं म्हटलं थंडीचं सीझन आहे, तर आता शेअर करावं. वर्षभरात कधीही करून ठेवलं ना एकदा की हे बरं पडतं. वर्षभरातून एकदाच करायचं आणि दुखण्यातनं सुटका असं आहे हे. तर थोड्या पहिल्या ज्या वड्या टाकलेल्या होत्या ना तळायला, त्या झाल्या तळून, आणि ह्या दुसऱ्या वेळच्या घातल्यात आणि एकदा होतील. तर ह्या वड्या तळून झाल्या ना की लगेच दाखवते कोणत्या गोष्टी आपल्याला त्यासाठी लागतील. यासाठी ना लसूण लागणार आहे, तर तो लसूण मी सोलून घेते. जगात ना असा एकही माणूस नसेल की ज्याला कधी दुखलं खुपलं नाही, असं कुठेच मिळणार नाही पृथ्वीवर की ज्याला काहीच असं दुखलेलं नाही किंवा काही झालेलं असं नाहीच होत. तर मी लसूण होता ना तो सोलून घेतला, थोड्याशा पकडायला लागणार होत्या.
आणि इथे मी तेल घेतलं, तर ते बाटलीतलं तेल ना सगळं अगदी ओतून घेतलेलं आहे त्यातल्यात आणि थोडंसं प्रमाण अगदी करून दाखवते. आता जास्त करून ठेवलं तरी हरकत नसतं. आता मी थोडंसं करून दाखवते. दुखतं शरीरात त्याच्याबरोबरच सुद्धा आणि काही गोष्टींसाठी पण उपयोगी आहे, तर तेही सांगते कशासाठी. तर तेल ते ठेवलं आहे मी आणि त्यामध्ये ना गॅस अजून बंदच आहे बघा. तर गॅस चालू करायच्या आधीच ना तेल आपण ओतून घेतो, तेव्हाच त्यामध्ये मी लसूण घालून घेतला आणि त्याचबरोबर आलं थोडंसं आणि ओवा खायचा आपला पोह्याचा चमचा असतो ना, तो पाव चमचा असा साधारणपणे घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी गॅस सुरू केला, पण तो पण गॅस कसं केलं अगदी बारीक फ्लेम. आता इथे जरासा हलला आहे कॅमेरा, तर एखाद दुसऱ्या ठिकाणी समजून घ्या. मला हे शेअर करायचं होतं आणि म्हटलं दिसत नसेल म्हणून मी जरासा तो हलवला कॅमेरा. तर एक 2-4 वेळा असं हलवून घेतलं, म्हणजे लसूण पूर्णपणे लसणातलं त्या सगळं हे उतरण्यासाठी असं हलवून घेते. अजून एक थोडं साहित्य यामध्ये घालायचं आहे, तर थोडासा लसूण म्हटलं येऊ दे आणि मग त्यानंतर घालायचं. अगदी ना वर्षभर उपयोगी पडतं असं होतं. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. अगदी जास्त प्रमाणात जरी तेल करणार असलात तरी फ्लेम मोठी करायची नाहीत, अगदी मंद गॅसवर ठेवायचं आहे. आणि ह्यात जे काही वापरलं ते सगळं घरातलंच साहित्य बघा, लसूण, ओवा, आलं आणि पुढे 1-2 आपण जे काही साहित्य वापरणार ते पण घरातलंच आहे. आणि हे तेल असं आहे ना, 1-2 वेळा त्याचा यूज केला आपण, वापरलं की फरक लगेच पडतो. दुखणं थोडंच असलं ना की लगेच अगदी आराम पडतो. तर ते आणि साहित्य जे घेतलेले ना त्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा आहे आणि लवंग आहे. तर ती उडेल वगैरे म्हणून मी त्यावर थोडंसं एक 10 सेकंदच असेल ते झाकलं, पुन्हा त्यावरचं झाकण काढलं. आणि लसूण वगैरे बघा कलर अगदी बदलेपर्यंत ते तेल आपल्याला तापवायचं आहे. तापवायचं म्हणजे उकळून चांगलं घ्यायचं आहे. मुलं पण बघा खेळून आल्यावर काही वेळेला पडतात वगैरे, मुरगळतं किंवा सूज चढल्यासारखे होते, तर त्यावर सुद्धा हे उपयोगी पडतं. त्यावर जरा अगदी जास्त चोळायचं नाही, मुरगळलं वगैरे तर थोडं हलक्या प्रमाणात असं चोळून लावलं ना की खरोखर आराम मिळतो आहे. काही वेळेला आपली कंबर दुखते किंवा मानेत दुखतं असं होतं, किंवा बोटांचे वगैरे स्नायू दुखत असतील, पाय दुखत असतील, सूज चढली असेल, कुठे मुरगळलं असेल, तर असं सगळ्यावर ते उपयोगी आहे. त्याला खांद्यांमध्ये वगैरे दुखतो, खांदा अजिबात हात हलवता येत नाही, तर अशा वेळेला पण हे लावलं ना तरी त्याचा उपयोग होतो. शरीरात कुठे पण दुखलं असेल किंवा मुरगळलं असेल, सुजलं असेल, तर एवढं तेल हे केलं ना की म्हणजे त्याचे उपयोग बघा, एवढं करून ठेवायचं आहे, त्याचे उपयोग भरपूर आहेत. थंड झालं ना ते गाळून घ्यायचं आणि काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं. जे तेल घेतलेलं ना ते एरंडेल तेल मी घेतलेलं. काही जण खोबरेल तेल पण घेतात, पण मी एरंडेल तेल घेते नेहमी. लगेच आराम पडतो त्याने. हिवाळ्यात किंवा पावसात बघा आपल्याला लेडीज लोकांना कसं होतं, स्नायू आखडल्यासारखे होतात किंवा अंग दुखल्यासारखं होतं. थांबून चालत नाही. 1-2 दिवस आराम केला की पुन्हा चालू करावं लागतं. बाहेरचं औषधं गोळ्या असल्या तरी हे आपण जेव्हा वापरतो ना तर खरोखरच नक्की आराम मिळतो आणि त्याचा अपाय पण काय नाही आहे. मी वापरते आणि घरात करून ठेवते म्हणून म्हटलं शेअर करावं तुमच्याशी. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.